गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजचा 26 जून 2026. सर्वांना छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीबद्दल सर्वांना, कोल्हापूरकरांना आणि पूर्ण भारताला शुभेच्छा. आज मोहरम पण आहे. मोहरम नंतर आज जागतिक अंमली पदार्थ विरोध दिन. अंमली पदार्थ विरोध दिन म्हणजे आजचे दिवस अल्कोहोल अवॉइड करा. अल्कोहोल प्रेमींना तर जरूर करावे, कारण अल्कोहोल प्रेमींच्या मध्ये जर एखादा कोणी डायबिटीस पेशंट असेल तर त्यांनी खास करून करा. ज्यांना खरंच डायबिटीसपासून मुक्त व्हायचं असेल अशांनी तर आजच्या दिवस तरी अल्कोहोल अवॉइड करा, किंवा रोज पण हळूहळू किंवा रोजच्या छोट्या छोट्या एफर्ट्सनी तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि नक्की एखादी कुठली पण सवय असो, कितीही मोठी सवय असो, दारूचंच व्यसन नाही तर भरपूर गोष्टींचं व्यसन असतं लोकांना. कोणाला खाण्याचं व्यसन आहे, कोणाला बोलण्याचं व्यसन आहे, कोणाला फिरण्याचं व्यसन आहे, कोणाला गुटख्याचं व्यसन आहे, कोणाला फसवण्याचं व्यसन आहे. XYZ खूप साऱ्या व्यसनं आहेत या जगात. आणि व्यक्तीशी रिलेटेडच आहे असं नाही, संस्था पण आहे. तर असो काही, आपण आजच्या दिवशी व्यसन आजचा दिवस जो आहे व्यसनमुक्ती दिन आहे. म्हणजे आज अल्कोहोल आणि अंमली पदार्थाचं सेवन विरोधी दिन आहे. तर मोहरम ताजिया आणि ताबूत विसर्जन हे सुद्धा आहे. तर तुमच्याकडं किती सारे फ्रेंड्स आहेत असे की ज्यांना डायबिटीसची समस्या आहे आणि ते अजूनही खूप सारे औषधं, खूप सारे मेडिसिन, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी आणि अशा भरपूर औषधांचा उपयोग करूनही डायबिटीस रिव्हर्सल करू नाही शकले, असे किती जण आहेत तुमच्या ग्रुपमध्ये. त्यांना कृपया हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण हर्बायू वेलनेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे नुसतं औषधी नसून हे डायबिटीस रिव्हर्स करण्याचं एक खूप मोठं साधन भारतामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला नाही तर फार मोठं नुकसान तुमचंच आहे. तर एक स्वास्थ्य प्रचारक म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची अवेअरनेस सांगतो. हेल्थ बेनिफिट्स तर आहेच, प्लस तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाऊ पिऊ शकता. जसं मी आज सांगितलं तुम्हाला सकाळी स्टार्टिंगच्याच व्हिडिओमध्ये बोललो की डायबिटीस नसल्यामुळं तुम्हाला अल्कोहोलपासून दूर राहायचं आहे असं नाही. डायबिटीस असतानासुद्धा तुम्हाला अल्कोहोलपासून दूर राहायचं आहे. ते तुमच्याच शरीरासाठी फायदेशीर आहे. डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीस हा असा आहे की जो आपल्या शरीरातल्या ज्या धमन्या आहेत त्या धमन्यांच्या आतली जी जागा आहे, त्या आतली रक्तवाहिन्यांची जी जागा आहे जाण्याची, ती ज्यांना डायबिटीस नाही त्यांची ती सर्वात पातळ असते. म्हणजे शरीरातून जे रक्त वाहतं यावर रक्तवाहिनीतून ते पटकन बॉडीतून, शरीरातून, ब्रेनपासून पायापासून ब्रेनपर्यंत, हातापासून तुमच्या शोल्डरपासून, पायापासून, कमरेपासून, पाठीपासून, सगळ्या शरीराच्या जितक्या नसा आहेत त्या सगळ्या नसांमध्ये इझिली मूव्ह होतं. पण डायबिटीस जसा होतो तर तो
तो जो रक्ताचा जो फ्लो आहे ना तो स्लो होतो. म्हणजे शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला जे रक्त पोचतं ना ते हळूहळू हळूहळू जातं. ते थोडंसं स्पीडमध्ये न जाता हळूहळू जातं. त्याच्यामुळं काय होतं की शरीरामध्ये एखादी जखम झाली तर ती भरण्याला वेळ का लागतो? कारण शरीरामध्ये आपलं जे रक्त आहे, रक्ताच्या आतमधल्या ज्या पेशी आहे, त्या पेशींचा जो फायदा आहे ना, तो फायदा आपल्या शरीराच्या बाहेरच्या जखमांना सुद्धा बरं करण्याचं सामर्थ्य ठेवतो. पण डायबिटीज जेव्हा होतो, अनुवंशिक असो किंवा नॅचरली एखाद्याला होतं की फारच जंक फूड खाणं, अति तणाव, अति ताणतणाव, एवढा ताणतणाव की तो व्यक्ती बिना तणावाचा राहू शकत नाही. सिगरेट झाली, गुटखा झाला, तंबाखू झाली, पान झालं. पान एक ठीक आहे, पान नॅचरल आहे, पान खाऊ शकता, पाण्याचा काही इश्यू नाही आहे. पाण्याने डायजेशन सुधारतं, पानाने अजूनही इतर भरपूर फायदे होतात, पण लिमिटमध्ये. जेवल्यानंतर पाचनशक्ती सुधारण्यासाठी तुम्ही पान खाऊ शकता, पण त्याचं व्यसन नाही लागून द्या. खावा तुम्ही, प्रत्येक गोष्ट खावा. मी सुद्धा खातो, मलाही भरपूर गोष्टी खायला आवडतात. पान खातो, गुटखा नाही खात, सुपारी कधीतरी एखाद्या वेळेस गोड सुपारी खाल्ली तर खाईन, सोप खातो. पण दारूचं व्यसन आहे ते मी कधीतरी एकदा पार्टीला गेलो किंवा लॉंग टूरला गेलो तर एखाद्या वेळेस घेतलं तर बियर वगैरे घेतो. माझ्याबद्दलही मी थोडीशी माहिती देतो तुम्हाला. मी तुषार सुरेश घरडे. मी पुण्यात जन्मलेलो, सिटीमध्ये जन्मलो, मोठा झालो येरवडामध्ये. आणि मी भरपूर ठिकाणी माझ्या अनुभवातल्या असलेल्या व्यक्तींकडनं मी भरपूर ठिकाणी कामं केली. त्याच्यामध्ये स्वास्थ्याचं जे काम जे आहे ते माझ्या काही शाळेतल्या मित्रांनी मला सजेस्ट केलं. त्यानंतर मी या संस्थेला जुळलो आणि जुळल्यानंतर काही वर्षांनीच मी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केली. तर आपण मेन टॉपिकवर वळू. मी माझी छोटीशी माहिती दिली तुम्हाला. मेन टॉपिकवर आपण वळू, जे म्हणजे व्यसनमुक्ती, जे बॉडीचं तुम्हाला सांगितलं. तर ती पेशी त्या जखमेपर्यंत पोचायला वेळ लागतो, त्यामुळे ती जखम तशीच उघडी राहते, ती दुरुस्त होत नाही. त्यामुळं डायबिटीज झाल्यानंतर सांभाळावं, जखमा होऊन नाही द्यावं. हे का म्हणलं जातं? कारण शरीरात जाणारं जे रक्त जे आहे ते रक्त त्या जखमेपर्यंत पोचायला वेळ लावतं. कारण आतले जे मसल्स आहेत, जे सेल्स, आपल्या ज्या धमन्या आहेत, त्या धमन्यांची जी आतली लेअर आहे ना ती वाढत जाते, फुगत जाते, अशी बारीक होते, एकदम बारीक, सुई एवढी, सुईपेक्षा बारीक होऊन जाते. एक छोटीशी सुई, आपण जे सिम टाकायचं, सिम इंजेक्टर कसं असतं त्याचं वरचं टोक, ते त्या टोका एवढी ती होती. तर ती टोका व्हावं इतकी तुम्हाला व्हावं नाही म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त 30 मिनटं रोज चाला. 30 मिनटं. जेवण झाल्यानंतर तर चाला 30 मिनटं. तुम्ही कितीही बिझी असो, कितीही टेन्शन असो, पण तुम्ही 30 मिनटं चाललंच पाहिजे रोज. तुमच्याकडं योगा असेल तर योगा करा, जिम सोसायटीमध्ये असेल तर सोसायटीत जिम करा, स्विमिंग असेल तर स्विमिंग तर फारच उत्तम. आठवड्यातून 1-2 वेळा मासे खा, पॉसिबल झालं तर मासेसोबत सॅलड खा. सॅलडमध्ये काकडी खा, बीट खा, तुमचा मुळा खा. नसेल काही तर टमाटा आणि कांदा खाल्ला तरी चालतो. असं काहीच नाही आहे की काकडीच पाहिजे म्हणून. तुम्ही कांदासुद्धा खाऊ शकता, टमाटोसुद्धा खाऊ शकता. टमाटासुद्धा फळ आहे आणि भाजी पण आहे. सर्व टमाटा तर मल्टी टास्किंग आहे टमाटा. शक्यतो फारच गोड, फारच तिखट, अति तिखट, अति गोड खायचं टाळा. काही महिने, 1 वर्ष तुम्हाला स्वतःला द्यायचे. तुमच्या बॉडीला फक्त तुम्ही
काळजी घ्या. आणि आजच्या व्यसनमुक्त दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि व्हिडिओच्या शेवटला एक सांगतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींवर व्हिडिओ ऐकायला आवडेल. मी रोजच्या रोज प्रयत्न करेल की तुम्हाला डायबिटीस मुक्त भारत या चॅनलवर चांगले कंटेंट आणण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल मी. तर तुर्तास रजा घेतो. जय हिंद, जय भारत.